सचिन अहिरांचा ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र। अहिरांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरत उपसभापती पदासाठी शड्डू ठोकलाय। 8 दिवसात शिंदेंचा ठाकरेंना दुसरा मोठा धक्का। शिंदेंनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली। आमदार सचिन अहिरांकडून शिंदेंचे आभार। तर राजकीय टीकेला योग्य वेळी उत्तर देणार। पक्षप्रवेशानंतर अहिर यांचं वक्तव्य। कुणी येण्यानं किंवा जाण्यानं काही फरक पडत नाही। सगळं देऊनही लोक जात आहेत। ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन फडणवीस सुरू। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या बंगल्यावर पोलीस पाठवले, खोटे गुन्हे दाखल केले। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। फडणवीसांवरचं प्रेम म्हणजे ठाकरेंचे मगरीचे अश्रू। शिंदेंचा टोला। खरं ऑपरेशन अजून बाकी। आदित्य ठाकरे वगळून सर्व आमदार शिवसेनेत येणार। मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा। जे कधीच नव्हते आमचे त्यांची वाट का पाहावी। पक्षात येताना जे स्वार्थ आणि बेईमानीचा किडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचं दुःख का करावं। सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशावर संजय राऊतांची ट्विटद्वारे टीका। जो बाळासाहेबांचा झाला नाही तो आमदार खासदारांचा काय होणार। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवलेलं त्यांचे भोग हे भोगणार आहेत। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। अहंकारामुळे उद्धव ठाकरेंचा पक्ष संपत चाललाय। भाजपचा यात काहीही संबंध नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर ही फक्त झाकी। शिंदेंचं अजून बरंच ऑपरेशन बाकी। प्रवीण दरेकरांनी डिवचलं। सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी ठाकरे सेनेचे प्रयत्न। विधान परिषदेच्या सभापतींना पत्र देणार। सूत्रांची माहिती। तर कारवाईबाबत ठाकरे सेनेकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। उपसभापती या पदाला कारवाईपासून संरक्षण असतं असं असीम सरोदे यांनी माहिती दिली आहे। सचिन अहिरांनी आदित्य ठाकरेंना सकाळी संपर्क साधून पक्ष सोडण्याबाबत भूमिका मांडली होती अशी माहिती। गेल्या 3 दिवसांपासून सचिन अहिर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते। पुढील 2 वर्षासाठी उपसभापतीपद सचिन अहिरांकडे असणार। आम्ही तुडवायला नाही शिवसेना वाढवायला आलोय। विरोधकांची विकेट पडतच राहणार। एकनाथ शिंदेंचा इशारा। आता फक्त एक आलाय, अजून रेल्वेचे अनेक डबे येणार। अनेक नगरसेवक आमदार लवकरच प्रवेश करतील। 13 ते 14 आमदार संपर्कात। हा छोटा धक्का, अजून मोठा धक्का बाकी। शिंदे सेनेचे आमदार मुरजी पटेल यांची प्रतिक्रिया। सचिन अहिरांकडून ही अपेक्षा नव्हती। ते आमच्या पक्षात होते, त्यानंतर ठाकरेंच्या पक्षात गेले। आता अहिर शिंदेंच्या सेनेकडे जात आहेत। कपडे बदलतो तसे विचार बदलायला लागलो तर चुकीचं आहे। रोहित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरळीत निष्ठावंतांच्या मेळाव्याचं आयोजन। अहिरांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या सेनेचा मेळावा। खासदार फोडण्यातही सचिन अहिर यांचा हात। पेडणेकरांचा आरोप। तर ठाकरेंसोबत येताना सचिन अहिर गद्दारी करूनच आले। सुनील शिंदेंचा हल्लाबोल। शिंदेंवर मोदींवर वाटेल ती टीका करतात। बोलणं आवरा, लोक थांबतील। गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। फक्त भाषण देऊन चालणार नाही, राशनही द्यावं लागतं। गुलाबराव पाटलांचं विधान। भाजपच्या नाराजीचा उपसभापती निवडणुकीत नीलम गोऱ्हेंना फटका बसल्याची चर्चा। सातारा झेडपी निवडणूक घडामोडींमुळे गोऱ्हेंना फटका बसल्याची चर्चा। सातारा एसपींच्या निलंबन आदेशामुळे गोऱ्हेंवर फडणवीसांची नाराजी असल्याची माहिती। सचिन अहिरांनी उपसभापतीचा अर्ज भरल्याबाबत मी नाराज नाही। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य। विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जगन्नाथ अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। तर आमची संख्या खूप कमी याची आम्हाला जाणीव, मात्र लोकशाहीत निवडणुका लढल्या पाहिजेत। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये मतप्रवाह। काँग्रेस आणि भाजपात विलीन होण्याबाबत मतमतांतर। सूत्रांची माहिती, पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही।
तुतारी बारीक असते, तुतारीचं ऑपरेशन होऊ शकत नाही, याशिवाय मला कोणतीही ऑफर नाही, फक्त चर्चा, आम्ही एकसंध आहोत, जयंत पाटलांचं वक्तव्य. तर कुणासोबत जायचं अशी पक्षात कोणतीही चर्चा नाही, कितीही प्रयत्न केला तरी आमचे खासदार फुटणार नाहीत, रोहित पवारांची प्रतिक्रिया. अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक, हायकमांड सोबत चर्चा सुरू. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर विजय वडेट्टीवारांचा दावा. तर पवारांचं नेतृत्व मोठं, ते विलिनीकरण करणार नाहीत, अंबादास दानवेंचं वक्तव्य. राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळण्याबाबत संभ्रम, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची माहिती. तर लवकरच अर्थ खातं आपल्याकडे, जय पवारांचा दावा. रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात फडणवीसांची भेट घेणार. शेतकऱ्यांसाठी विनाअट सरसकट कर्जमाफी करावी, रोहित पवारांची मागणी. पाऊस नसल्यानं यंदाचं वर्ष शेतकऱ्यांसाठी कठीण असल्याचीही रोहित पवारांची प्रतिक्रिया. राम मंदिर दान घोटाळ्यात पंतप्रधानांचं अद्याप मौन. रामाचं नाव घेऊन सत्तेत आलेल्यांना अपहाराविषयी काहीच वाटत नाही का? राज ठाकरेंचा घणाघात. तर देवतांची पूजा करा, पण विश्वस्तांच्या पदरात दान टाकू नका, ट्विट करत राज ठाकरेंकडून राम मंदिर दान घोटाळ्यावर भाष्य. काशीगाव मेट्रो स्थानकाचा जिना बांधण्यासाठी जागा देण्यास मेहतांची अडवणूक. फडणवीसांनी खडसवल्यानंतर आमदार नरेंद्र मेहता जागा देण्यास तयार. मात्र 133 चौरस मीटर जागेसाठी मेहताच्या कंपनीला 24 कोटी देणार. आर्थिक स्थिती बिकट असली तरी 7 कोटी आगाऊ रक्कम देण्यास पालिकेची घाई. मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस. कांदिवली, बोरिवली, दहिसर, मालाड, अंधेरी आणि वांद्रे परिसरात पाऊस. काही ठिकाणी झाडं पडल्याच्याही घटना. मुसळधार पावसामुळे मुंबईतील बीकेसी परिसरात जलमय परिस्थिती. रस्त्याला तलावाचं स्वरूप. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस. अंधेरीत एसवी रोडवर मोठं झाड कोसळल्याची घटना. या दुर्घटनेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अग्निशमन दल आणि पालिकेकडून झाड बाजूला करण्यात यश. मुसळधार पावसामुळे ईस्टर्न फ्रीवेवर वाहतूक संथ गतीनं सुरू. कमी दृश्यमानतेमुळे फ्रीवेवर 2 वाहनांची किरकोळ धडक झाली आहे. मुंबई आणि उपनगरांसाठी हवामान खात्याचा पुढील काही तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा. दादर परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गोरेगावमध्ये मुसळधार पाऊस. गोरेगाव हायवे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाण्यामध्ये पावसाचा जोर वाढला. ठाण्यात अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना. पावसाचा जोर वाढताच विधान भवन मेट्रो स्टेशनला गळती. मेट्रो स्थानकाच्या पायऱ्यांवर गळती. पावसामुळे गळती सुरू झाल्यानं लिफ्ट एलिव्हेटर बंद. रायगड जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. 3 दिवस रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. खरीप हंगामासाठी पोषक पाऊस झाल्यानं शेतीच्या कामांना वेग आलाय. त्यामुळे बळीराजा सुखावलाय. रायगडमध्ये पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. दरडीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प. पाटा ते कुंभवणे फाटाजवळ झाडासह मातीचा ढिगारा रस्त्यावर आलाय. झाड आणि माती बाजूला करण्याचं काम सुरू आहे. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात पावसाची जोरदार हजेरी. खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना वेग मिळणार. जळगावच्या अमळनेर शहरात मुसळधार पावसामुळे बाजारपेठांसह रस्त्यांवर पाणी साचलंय. पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप. जोशीपुरा भागातही पाणी साचल्यानं काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. हिंगोलीमध्ये अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी. औंढा नागनाथ मधील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप. रस्त्याच्या पाण्यात दुचाकी पडल्या.
जोरदार पावसामुळे शेतात बियाण्यांची पेरणी सुरू। अकोल्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे। वातावरणात गारवा निर्माण झालाय। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। परभणीच्या जिंतूरमध्ये आडगाव बाजारात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे गावाच्या शेजारील असलेल्या ओढ्याला पूर आलाय। पुराच्या पाण्यात 65 वर्षीय शेतकरी महिला वाहून गेल्याची माहिती। गावकऱ्यांकडून महिलेचा शोध सुरू। जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या तोंडापूर परिसरात तुफान पाऊस। जोरदार पावसामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला। दुसऱ्या बाजूला अडकलेल्या नागरिकांना क्रेननं बाहेर काढण्यात यश आलंय। तोंडापूर वाकोद रस्त्यावर पुलाचं काम सुरू असल्यानं तात्पुरता पर्यायी रस्ता तयार केला होता। परभणीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात शहरातील नाले तुडुंब भरल्यानं रस्ते जलमय। नालेच्या पुरात वाहून जाणारा चिमुकल्याला तरुणानं वाचवलंय। या घटनेनंतर पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलाय। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस। वाशिम, रिसोड, कारंजा, मंगळूरपीर, मालेगाव, मानोरा तालुक्यात पावसाचा जोर। शेत शिवारात पावसामुळे समाधानाचं वातावरण। सांगलीमध्ये लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्यानं तरुणानं जीवन संपवल्याचा आरोप। इंस्टाग्रामवरील चॅटमधून जीवन संपवल्याचं निदर्शनास आल्याचा दावा। कोल्हापूरच्या तरुणीसह दोघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातील हडपसरमध्ये टेम्पोची 4 ते 5 वाहनांना धडक। मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या वाहन चालकानं इतर वाहनांना धडक दिली आहे। अल्पवयीन वाहन चालकावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर।